मैं सलीम मंसूरी, खबर आपको दूंगा पूरी। थाने बोल में आपका स्वागत है। उसको कुछ गोपनीय माहिती मिली थी कि एमडी का कुछ डील मुमरा में होने वाला है। तो उस इंफॉर्मेशन के आधार पर उन्होंने ट्रैप लगाया और बिलाल हॉस्पिटल के नजदीक वाई जंक्शन के यहाँ एक आरोपी को ताबे में लिया। उसका नाम है बासु सैयद। तो उसके ताबे में लेने के बाद उसके पॉकेट से हमें 23.5 ग्राम का एमडी मिला। उसको इंट्रोगेट करने के बाद उसने बताया कि और एक किस्त मध्य प्रदेश से आने वाला है, इसलिए उसके ऊपर ट्रैप वर्कआउट किया गया और उसमें राम सिंह गुज्जर और कैलाश बलई को ताबे में लिया गया और उससे 3.5 किलो का एमडी मिल गया। उन दोनों का इंट्रोगेशन करने के बाद ये पता चला कि ये सब माल आ रहा है मध्य प्रदेश के रतलाम जिले से आ रहा है। तो वहां पे हमने टीम भेजी और वहाँ जो रेड डाला गया, वहां पे फैक्ट्री चल रही थी, उस पे रेड डाला गया। तो उसमें मनोहर गुज्जर और रियाज मोहम्मद मंसूरी इनको ताबे में लिया गया और उनके ताबे से 9 किलो और 9 से 56 ग्राम का एमडी हस्तगत किया गया। इस प्रकार टोटल 13 किलो 629 ग्राम एमडी जब्त किया गया है। उसका मार्केट में वैल्यू अभी 27 करोड़ 21 लाख 77 हजार के करीब है। तो ये जो कार्रवाई की गई, ये बहुत सराहनीय कामगिरी है जो सीनियर पीआई मुमरा के नेतृत्व में एनडीपीएस के जो हमारे अधिकारी है, एपीआई केदार, एपीआई जादव और एपीआई दड़वी, इन्होंने की है। और उनको उसी प्रकार का सहायता हमारे जो पुलिस कांस्टेबल्स है, पुलिस हवलदार शेगर, पुलिस सिपाही महांगड़े, पुलिस सिपाही वरपे, पुलिस सिपाही तेलंगे, पुलिस सिपाही पाटिल, पुलिस सिपाही तड़वी, पुलिस सिपाही सपकाळे, पुलिस सिपाही प्रवीण पाटिल, पुलिस सिपाही थोरवे, इन्होंने उनको सहयोग दिया है। जो कार्रवाई हुई है इसमें अब तक 5 आरोपी को गिरफ्तार किया गया है और उसमें इंट्रोगेशन के बाद जो आरोपी फरार भी है, हमारे इंट्रोगेशन में जो निकला है उसमें एक आरोपी फरार है, उसको भी हम जल्दी अरेस्ट करेंगे। तो इसमें मुख्य आरोपी कौन है और ये बाकी आरोपी के बैकग्राउंड क्या है? ये जो मनोहर, अभी तक जो तपास चला है उसमें मनोहर गुजर और लालू मंसूरी, राजू मंसूरी, ये जो मुख्य आरोपी है, उनका और एक साथी है जो फरार है। तो फरार आरोपी का नाम क्या है? फरार आरोपी का नाम नहीं बता सकते। बैकग्राउंड क्या है? इनका बैकग्राउंड क्या है? ये जो मध्य प्रदेश के आरोपी है वो फैक्ट्री चलाते हैं और पूरे इंडिया में कुछ कुछ सिटी में ये सप्लाई करते हैं। सर रतलाम में ये इस फैक्ट्री के अंदर रेड डाली गई थी, वो फैक्ट्री किस चीज की थी? यही तो केमिकल से वो, हाँ, एमडी बनाते थे। और इनको जो सामान मिलता था इस चीज का, तो कहाँ से लेके आते थे? इस बारे में जानकारी दी? नहीं, अभी इंट्रोगेशन चल रहा है वो। सर आरोपी को जब पकड़ा गया तो उसके साथ में कुछ वाहन वगैरह? नहीं, वाहन नहीं, वो जो आए थे वो मध्य प्रदेश से, रेल्वे से आए थे। मुंब्रा पोलीस स्टेशननी एक अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। त्यांनी त्यांची जी नार्कोटिक्सची टीम आहे, त्याचे अधिकारी यांनी सिनियर पी आय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक एमडीची केस केलेली आहे। याच्यामध्ये 13 किलो 629 ग्रॅम एमडी त्यांनी जप्त केलेली आहे। त्याचं व्हॅल्युएशन आताच्या मार्केटमध्ये सध्या 27 कोटी 21 लाख 77 हजाराच्या आसपास आहे। आणि हा मुद्देमाल जप्त करून त्यांनी एक गुन्हा रजिस्टर केलेला आहे 46/2026। एनडीपीएस चे कलम 8 क 22 ब आणि 29 प्रमाणे हा गुन्हा दाखल केलेला आहे। तर ह्या गुन्ह्यामध्ये सुरुवातीला एनडीपीएसच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली की बिलाल हॉस्पिटल आहे मुंब्र्यात, वाय जंक्शनच्या जवळ, तिथं कोणी एमडी विकायला येत आहे। तर त्या गोपनीय माहितीच्या आधाराने त्यांनी तिथून बासू सय्यद म्हणून मुंब्र्याचा रहिवासी आहे, त्याला अटक केली आणि त्याच्याकडे सुरुवातीला 23.5 ग्रॅम वजनाचं एमडी मिळालं। त्याच्यानंतर त्याला इंट्रोगेशन केल्यानंतर तो म्हटला हा माल मध्य प्रदेश मधून येतोय आणि परत एक खेप त्याची येणार आहे।
तर त्यासाठी ट्रॅप लावला गेला आणि त्यामध्ये रामसिंग गुजर आणि कैलास बलई हे 2 आरोपी मध्य प्रदेशचे आले होते. त्यांना अटक करून त्यांच्याकडून 3 किलो 515 ग्रॅम एमडी जप्त केलेली आहे. हा एमडीचा जो सोर्स आहे तो रतलाम जिल्हा मध्य प्रदेशचा आहे. म्हणून आपण तिकडे टीम पाठवली होती यांच्या इंट्रोगेशन नंतर आणि तिथेही आपल्याला 2 आरोपी मिळालेले आहेत. मनोहर गुजर म्हणून आहे आणि रियाज मोहम्मद मनसुरी. त्यांच्याकडून 9 किलो 956 ग्रॅमचं एमडी जप्त केलेलं आहे. असे एकूण 13 किलो 629 ग्रॅमचं एमडी या आमच्या टीमनी जप्त केलेलं आहे. आरोपी सध्या पीसीआर मध्ये आहेत. त्यांचे इंट्रोगेशन सुरू आहेत. याच्यात काही अजून आम्हाला पुढची लिंक तपासायची आहे. काही आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत आणि त्याचा तपास सुरू आहे. ही कामगिरी जी केलेली आहे ती जी आमची एनडीपीएसची जी टीम आहे, एपीआय केदार, एपीआय जाधव, एपीआय दळवी, म्हणजे यांनी मध्य प्रदेशमध्ये आणि मुंबईमध्ये तिघांनी एकत्रित काम केलेलं आहे. त्यांच्यासोबत कर्मचारी पण आहेत. कर्मचाऱ्यांमध्ये हवालदार शेगर, पोलीस शिपाई महांगडे, पोलीस शिपाई वरपे, पोलीस शिपाई तेलंगे, पोलीस शिपाई पाटील, पोलीस शिपाई तडवी, पोलीस शिपाई सपकाळे, पोलीस शिपाई प्रवीण पाटील आणि पोलीस शिपाई थोरवे यांनी ही अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. मुंब्रा एनडीपीएस टीमची कामगिरी तशी ज्या वेळेपासून मी चार्ज घेतलेला आहे किंवा मॅडम आहेत आणि सिनियर पी आहेत शिंदे यांच्या कालावधीमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. त्यांनी आतापर्यंत ताब्याच्या 58 केसेस केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 48.5 कोटीचा माल जप्त केलेला आहे. तर या कामगिरीबद्दल मी आमच्या टीमचं अभिनंदन करतो. धन्यवाद. किती आरोपी असण्याची शक्यता आहे? सध्या जे इंट्रोगेशन चालू आहे त्याच्यामध्ये एक आरोपी अजून फरार आहे, मध्य प्रदेश मधलाच आहे आणि त्याला ताब्यात घेण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. सर आरोपीचा बॅकग्राऊंड काय आरोपीचा बॅकग्राऊंड काय असेल? हे आरोपी जो मेन आरोपी आहे तो यापूर्वी पण या प्रकारच्याच धंद्यामध्ये होता. मध्य प्रदेशमध्ये त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. 302 चा पण गुन्हा आहे. 302 चा जो गुन्हा होता त्याच्यामध्ये पण तो आहे आणि आर्म ऍक्टचे पण त्याच्यावर गुन्हे आहेत. सर इकडे गँग आहे का पॅकेज आहे का? हे मुंब्र्यात जो आपला जो भेटलेला आहे बासू तो तर फर्स्ट टाइम आपल्याला भेटलेला आहे. परंतु ही जी गँगच आहे मध्य प्रदेशातून ती ऑपरेट होती आणि भारताच्या विविध शहरांमध्ये ते माल पुरवतात अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. ठाण्यात कसं काय ओळख कशी झाली? ते गोपनीय आम्हाला डिस्क्लोज करता येणार नाही. ठीक आहे.